नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे देखना बाई ब्लॉग्समध्ये। खूप दिवसानंतरच ब्लॉग बनवत आहे कारण की टाईमच नव्हता। एवढे दिवस खाऊन पिऊन झोपत होते त्यामुळे आळसले होता। आता बादेवे आपण एक नवीन ठिकाणी एक्सप्लोर करत आहे आणि मी माझ्या गावी आलो आहे। आणि ॲक्च्युली इश्यू झाला, मला घरापासूनच शूट करायचं होतं पण थोडा घरी प्रॉब्लेम होता त्यामुळे काही करता नाही आलं। बट आता खूप पुढे आल्यानंतर मला लक्षात आलं की अरे आपल्याला ब्लॉग बनवायचा आहे, आता तो पण नसता बनवला। ब्लॉग बनवायचं मेन रिझन आहे की आज मी माझं गाव भोरच्या इथे आहे, भोरवरून महाडला चाललो आहे। तर ह्यामध्ये एक जवळजवळ 50 किलोमीटरचा एक घाट लागतो, वरांदा घाट। तो खूप म्हणजे हिस्टॉरिक आहे। तिथे खूप साऱ्या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज होतात, नॉर्मल ॲक्टिव्हिटीज होतात आणि पावसाळ्यात तो स्वर्ग असतो, त्यात काय डाऊटच नाही। तर ते सगळं तुम्हाला तर मी दाखवेनच आणि कशी काय जर्नी होते ते आपण बघूया, आपण कंटिन्यू करू। आणि आपली गाडी आता रेडी आहे आणि आता आपण निघतो आहे पुढच्या प्रवासाला। सध्या तर इथे मी रस्त्यात थांबलो कुठेतरी, सो बघू घाट कसा पार होते काय ते। सो भावांना आता आपण गाडीवरती बसलो आहे वन साईड। पब्लिकचे काय बोलायला नको, भरपूर लोक तिचं जाणं आहे। ॲक्च्युली मला ना माझं गावच दाखवायचं होतं बट ते काय दाखवायला भेटलं नाही कारण की घरी जरा परिस्थिती वेगळी होती आणि त्यामुळे जर मी व्हिडिओ वगैरे काढला असते मला मारलं असतं। बट आता ठीक आहे, ही रेडी आहे तर आम्ही निघतो आणि पुढे तुम्हाला दाखवलं की घाट कसा आहे, ठीक आहे। सो भावानं तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे मला, ठीक आहे। तर बघा, तर माझ्या डोक्यावरती तुम्हाला ऊन दिसतं असेल। आता 11 वाजले सकाळचे आणि आता ऑलमोस्ट मी 35-40 किलोमीटर यातूनच गाडी चालवतो आहे। पण तुम्हाला एक सांगतो, गावाला जे ऊन आहे ना ते ऊन म्हणजे काहीच नाही वाटत आहे। एकदम थंड हवा आहे, मला घामाचा एक ठिपका पण नाही आहे आणि इवन माझी बॅग लावली पाठी तिथे पण बिलकुल घाम नाही मला। गावाला एवढं थंड वातावरण आमच्या इकडे आणि कुठे ते मुंबईत यायला कंटाळायला भेंडी बघावं तिथे गरम, घराच्या बाहेर पडले की गरम नसते। शिवाय हे केवढा ऊन आहे, डोक्याच्या वर सूर्य दाखवू का तुम्हाला, दिसत नाही साला। आणि हा आजूबाजूला नेचर एवढा सुंदर आहे म्हणल्यावरती काय फरक पडणार आहे। बरोबर रस्त्याच्या मध्येच उभा आहे मी, कसलंच घाम नाही वा, घाम वगैरे बिलकुलच नाही। पण ठीक आहे, चला जाऊया आता जिथे मी आहे तिथून ऑलमोस्ट एक 60-70 किलोमीटर्स नाही, घाट इथून मला वाटतं एक 20 किलोमीटर असेल आणि तो 20 किलोमीटर झाल्यावरती मी तिथून पुढचं तुम्हाला दाखवेलच। आणि त्याच्यामध्ये खूप मिस्ट्रीवाल्या हिस्ट्री आहेत, तर त्या हिस्ट्रीवाल्या मिस्ट्रीज तुम्हाला मी सांगेलच। घाटाच्या वरती गेल्यावरती अगोदर सांगून तुम्हाला कंटाळा येईल पण ती खूप खतरनाक आहे, तुम्ही ऐका जरा शेवटपर्यंत, मजा येईल। चला जरा गाडी चालवतो पटापट। जिथे मी थांबवले साधारण तिथं कशासाठी थांबवले, तर हे सगळं शेत जमीन आहे, हे तुम्हाला दिसतंच आहे। आणि इथे समोर जो दिसतोय तुम्हाला हा रोहिडेश्वर किल्ला आहे, हा विचित्रगड। आणि ह्याची म्हणजे एक वॉच टॉवर म्हणून किल्ला बांधला गेला होता, एकदम सुंदर असा किल्ला आहे हा। आणि इथून पुढे आपल्याला जायचं आहे, तिकडूनच एक रस्ता गेला आहे, तिकडून पुढे गेला की आपल्या रायरेश्वरला पण जायला भेटेल। आणि रायरेश्वर साधारण समोरच्या त्या डोंगर रांगांजवळ रायरेश्वर आहे आणि इकडून सरळ गेलं की इकडं आपला जी समोरची डोंगर रांग आहे, हा एक छोटा डोंगर क्रॉस केला तिथं जो उंच डोंगर दिसतो तिथे आपल्या वरांदा घाट चालू होतो। आणि साधारण आता मला लोक दिसतात तरी येत जाताना येताना, घाट चालवल्यावर ते वाटत नाही की कोण मला दिसेल, मी मला बघेल आणि तुम्ही पण मलाच बघा आणि जरा सबस्क्राईब वगैरे करा। चला पुढे निघतो मी थोडा पटकन। सो गाईज जरा रस्त्याच्या मध्येच थांबलो कारण की इथे सुंदर अशी नदी दिसते आणि पाण्याचा फ्लो खूप जास्त आहे म्हणून काय खाली त्याची रिस्क घेत नाही, पण तोंड तरी धुवून येईलच मी। आणि खूप भारी वाटतं इथे, हवा तर एकदमच थंड आहे, फुल फ्रेश। आणि गाडी 2 मिनटं तिकडे उभी आहे रोडला आणि आता इथून पुढे नॉनस्टॉप जाईल। इथून साधारण 60 ते 70 किलोमीटर नाही 65 किलोमीटर्स इथून महाड आहे आणि बाकीचं तर आहेच। सो आणि हां, हे टी शर्ट कसं वाटतं ते पण जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा मला, ठीक आहे। तो सारा तोंड धुतो आणि मी निघतो जरा पुढे पटापट। ऊन खूप वाढणार आहे अजून, जोपर्यंत भोर डिस्ट्रिक्टमध्ये तोपर्यंत ऊन कमीच लागणार आहे मला, किती पण ऊन वाढलं तरी नॉर्मल वाटेल। बट एकदा महाड टच झालं उन्हाची पातळी डायरेक्ट 10 डिग्रीने वाढते। सो त्याचं दाखवेल मी तुम्हाला कसं काय आहे ते, ठीक आहे। आता तुम्ही बघू शकता पूर्ण उन्हात मी मला बिलकुल घाम नाही, पण महाडमध्ये गेल्यावर पण तुम्हाला दाखवतो मी काय होणार आहे, ठीक आहे। तर हे टिटेघरचं धरण समोर पाण्याचा फ्लो तुम्ही बघता
आणि हे सगळं धरण आहे. आता आपल्याला घाट चालू झाला ना, हे सगळं धरणाचंच पाणी दिसणार आहे. बरंच किलोमीटरपर्यंत हे धरण पसरलं आहे. आणि हे वरंदा घाटाचे मागचे डोंगर आहेत ना, त्या अख्ख्या डोंगरांना या धरणाच्या पाण्याने वेढा घातला आहे. तर आता आपण जरा निघूया पुढे, बघूया पुढे अजून काय काय बघायला भेटतंय. चला. एकदम म्हणजे एकदम सुंदर असा व्ह्यू आहे. आणि धरणाच्या पाण्यामुळे हवा तर अजून थंड झाली, एकदम क्लास. प्रॉपर रस्ता पण यार धरणावरून झाला इकडून तिकडे. आणि चालू आहे का नाही मला वाटत नाही तो चालू असेल, इकडच्या गावातल्या लोकांसाठी असला तर असला. आणि हा मी इकडे थांबलो आहे. सो अजून पण घामाचा काय पत्ता नाही. ऑलमोस्ट दुपारचे 12 झाले. तर चाललं तर पुढे आपण बघूया काय ते. आणि गाडी लपली या झाडांच्या पाठी. आज ॲक्च्युली तुम्हाला थोडं बोरिंग वाटेल, कारण की एक एक स्पॉट मला दाखवायचं आहे या घाटाबद्दल. कारण की हा आमच्या गावचा रस्ता आहे आणि मी दाखवणारच. बोर नको होऊ, शेवटपर्यंत बघा. कारण की जो मेन कंटेंट आहे तो पुढे आहे. ज्या हा घाटाबद्दल जे मला तुम्हाला सांगायचं ते पुढे. तर तुम्ही चला पुढे जाऊया आपण, ठीक आहे. चला बाय. घाटाची अवस्था जाम खराब, म्हणजे बोर करून येताना ते खूपच जास्त. मला ना कॅमेरा पकडायला पण प्रॉब्लेम होतो, कारण की गाडी बिलकुल स्टेबल नाही पकडत आहे. सगळीकडून ठरलं ते थोडं तरी बरं आहे. नाही तर मगाशी एवढा खड्डे होते की भाई काय सांगू. 2 वेळा तर पडता पडता वाचलो. ठीक आहे, असं आहे तुम्हाला दाखवायचे सध्याची करंट परिस्थिती. साधारण माझा अंदाज हे 15 किलोमीटर, अजून तरी मला अजून 7-8 किलोमीटर असेल जाणं. तिथून नंतर मी परत लागेल. मी सध्या कंडिशन खूप खराब आहे ह्या साईडला. मला 15 ते 20 किलोमीटरचा त्रासच आहे घाटामध्ये. पण आता ठीक आहे, करून घ्या ॲडजस्ट. ही एवढी मोठी गाडी आहे, म्हणजे टायर वाकडा आला काहीतरी विषय आहे. आता त्यांनी कसा लावला आहे माहीत नाही. तसं हे निसर्गात बुलडोजर बघून माहीत लागलो. निसर्गरम्य घाट, पण त्या घाटाचा प्रवास पण सुखाचा सारखं पण काम चालू आहे. सो पुढे जातो आणि पुढे बोलतो. चला. इथून पुढे धरणाचा एंडच आहे आणि तिथून मग पाणी वेळका मारला आहे. मला वाटत नाही हा रस्ता तिकडे जातो, कारण की इकडून मी असं राईट म्हणून तो उंच डोंगर आहे. पुढे अजून एक डोंगर लागेल आणि अशा प्रकारे तो पुढचा डोंगर म्हणजे वरंदा घाट आहे. आणि हे तुम्ही बघताय. आणि एवढा रस्ता खराब होता, हे बघा याच्यात तुम्हाला दिसत असेल किती माती उडाली. हालत जाम खराब झालेली. आणि कसं तरी आता निघालं आहे. इथून पुढे पण रस्ता ठीकठाक आहे, चांगला आहे. आणि थोडं एक 10 किलोमीटरनंतर रस्ता एकदम स्मूथ, घाट चालवला एकदम स्मूथ. आणि सध्या थांबलो तो सेल्फी पॉईंट आहे. ह्या पॉईंटला सेल्फी पॉईंट बोलतात. आणि ते मध्ये साधारण काय ना मला काय आयडिया नाही आहे. एकदम जुन्या काळातलं असं वाटतं की घरंविरं असावी त्या टायमात, पण धरणाच्या आतमध्ये कशी काय ते काय समजत नाही. स्ट्रक्चर इथूनच झूम करून दाखवतो तुम्हाला मी. हां बघा, ते एक स्ट्रक्चर आहे. त्याच्या हिशोबाने काय असू शकतं, मंदिर पण असेल, कुणाचं घर पण असू शकतं, काही असू शकतं इथे. आणि तिकडे तर काय तर जाता येणार नाही. सो अजून थोडं पुढे जातो आणि इथली एक छोटी स्टोरी आहे जी मला आता गावी होतं आणि आता येताना मी म्हणजे भोरमध्ये थांबलेलो, थोडा नाश्ता करत होतो. तर तिथे त्यांच्याकडनं मला कळली, ते तुम्हाला सांगतो मी. थोडं पुढे जाऊया आणि आपण त्याच्यावरती डिस्कस करूया. चला. सो गाईज एकदम म्हणजे मस्त जागा भेटली मला आणि त्याबद्दल तर मी एक व्हिडिओ बनवले, पार्ट 2 मध्ये टाकणार आहे ती. कारण की कसं आहे, ती व्हिडिओ खूप मोठी झाली. त्यामुळे मी एक स्टोरी सांगितली वरंदा घाटाबद्दल आणि ती हॉरर स्टोरी आहे ॲक्च्युली. सो कसं आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा. जर तुम्हाला आवडली तर नक्की माझ्याकडे डिमांड करा. आणि बसलो आहे, खूप भारी वाटतं आहे. कसं सांगू तुम्हाला, खूप थंड वातावरण आहे, खूप सुंदर अशी जागा आहे. आणि आता मी मस्त बसलो आहे. सो तुम्हाला तर मी घाटाबद्दल काय सांगू, तर नेचर एकदम बाप. आणि आता मला जायचं जरा पुढे आणि गाडी चालवायचं खूप कंटाळा आला आहे. पण कसं जावं लागेल, मला 12:30 झाले आणि उन्हाचं टेम्परेचर नाही का वाट लागते माझी. भाऊ चल जेवण. अरे आणि माहिती आहे तुम्हाला एक सांगतो, मी हेल्मेट घातलं आहे. माझ्या फोनला बिलकुल रेंज नाही आहे, माझी VIची रेंज पूर्ण केली आहे. पण ना हेल्मेट घातलं आहे आणि हेल्मेटच्या आतमध्ये खूप सारे विचार येतात. विचार कसले, तर बाबा जर माझ्याकडे अजून काही करता आलं असतं तर इथे मी काय करू शकतो, खूप काय करू शकतो. खूप चांगले व्हिडिओज बनवू शकतो. खूप म्हणजे सुंदर असं स्ट्रक्चर आहे. आणि ड्रोन व्ह्यू जर भेटला असं आपल्याला काढायला तर हा स्वर्ग.
तुम्हाला खूप भारी दाखवलं असतं. एक तुम्हाला उन्हाळ्यामध्ये त्याला हे स्वर्गापेक्षा कमी नाही आहे. उन्हाळ्यातच बोलते सॉरी, पावसाळ्यामध्ये हे स्वर्गापेक्षा कमी नाही आहे. उन्हाळ्यामध्ये तर आहेतच, काही विषय नाही आहे. आणि झोपायचं मन करतं यार, पण जातो आता, प्रवास आहे. आणि हां, मेन म्हणजे वरंदा घाटचा जो मेन पॅच, वाघजाईचं मंदिर आणि तिकडच्या दऱ्या, ते तुम्हाला दाखवेन. हे धरणाचं एंड आहे, हे मायापाटी धरण आहे, दिवेगडचं धरण आहे, त्याचा एंड आहे. आता जस्ट थोडंसं पाणी पिलं, रेस्ट केलं, मस्त हवा खाल्ली. आणि जी मेन भूताची स्टोरी आहे ती तुम्हाला मी सांगितली आहे. आणि मचाएंगे हेल्मेटच्या आतमध्ये खूप सारी गाणी सुचतात, त्यामध्ये तर मराठी गाणी खूप सारी सुचले. त्यावेळेस कसं राहतं, आपण आता एकटा प्रवास करतो ना, थोडंसं मनाला अशी भीती असते. तर ते भीतीपायीनं माझ्या मनातून खूप सारी गाणी निघत होती. तर त्यातलं एक वाघजाईचं मंदिर दिसणाऱ्या देवीचं, त्या देवीमुळे मला एक गाणं सुचलेलं. पण ते कसं माहिती आहे, आवाज खराब आहे माझा, त्यामुळे मी गाणार नाही आहे. तर गाऊ का? ठीक आहे, चले एक पॉज घेतो आणि ट्राय करतो. थांबवू का? हां, थांबवतो, एकच मिनटं थांबा. गाईज नाईट एडिंग होते. कसं झालं आहे, लाल माती जी आहे पूर्ण अशी हेल्मेटच्या आतमध्ये चेहऱ्यावरती सगळी उडली येते. आणि म्हणजे बोलतो ना, तोंडात पण गेले असतील. आवाज आधीच बेकार आहे, आता अजून बेकार झालं आहे. तर गाणं तर होतं, पण हां, मी गाणं तुम्हाला सांगू शकतो. दुर्गे दुर्गरबारी तुझविन संसारी, ते गाणं आहे, एक नंबर गाणं आहे. आणि नंतर दुसरं गाणं मल्हारी वारी, नंतर गजर कीर्तनाचं ते कीर्तन, अशी 2-3 गाणी आहेत, ती खूप सुंदर आहेत, खूप सुंदर आहेत. आणि ऐकायला तर भारी वाटतात. त्या ब्लॉगमध्ये तर मी तुम्हाला बोर करते मला वाटतं आहे, पण व्हा ना बोर, काय करता घरात बसून त्याचं. पण चायला नाही, असं काय नाही रे. मी कधी कधी ओव्हर कॉन्फिडंट होतो, कधी कधी कसा तरी होतो. आणि विचित्र माणूस आहे मी जरा, सो विचित्रपणे समजून घ्या. आणि काय खूप आणि झालं ना, आता बस झालं. चला पुढे जाऊया, पुढचं बघून घेऊ. चायला पुढचं ते मला दाखवून देतं आता. मेन वाघजाईचं मंदिर, वरंदा घाट, काय चीज आहे ना बघा आणि मग मला सांगा. बाय. कसं बाय. सो गाईज, आता इथे आपली गाडी उभी आहे आणि इथं पिलर आहे मस्तपैकी. आणि तुम्हाला जागा दाखवतोय मी परत एकदा नीट, की मी नक्की कुठे बसलेलो. सो ती जागा फक्त काढून, हे बघा ती जागा एकदम कडक, म्हणजे ना तुम्हाला कसं सांगत आहे बघा. इथे पिलर आहे मस्त थंड, पाठी झाडं आहेत, मस्त हवा. आणि इथे जी जागा आहे, इथे बसून मस्तपैकी पाहिजे ते खाऊ शकतो आपण, काय विषय नाही, एकदम कडक. आणि पाठी हा वरंदा घाटाची जागा. आणि हा तुम्ही मला सांगितलं ना टी-शर्ट काय दिसतो, मागून दिसते की तुम्हाला? यायला मागून कसं दाखवा आता. हां, दारीचं वाटतं, दारीमध्ये चालेल, काय मागणं बघते. सो आता आपण गाडी काढतोय आणि पुढे निघतोय. आणि तुम्ही मला पुढे पुढे बघतार आहे, मला माहिती तुम्ही बघणार. जरा सबस्क्राईब वगैरे करा रे, वैतागलो मी. ठीक आहे, सो चला, हा ट्रायपॉड बंद करतो आणि पुढे निघतो. हा जो समोर दिसतोय ना, तो वरंदा घाट आहे. तुम्हाला मी दाखवतो जरा जवळ. हा प्रॉपर वरंदा घाट आहे समोर, प्रॉपर म्हणजे हाच आहे जो मेन पॅच, 10 ते 15 किलोमीटरचा. हा तुम्ही घाट तुम्ही बघू शकता, हा घाट. आणि हा घाटाचा तो जो रस्ता आहे ना, तिकडून लेफ्ट मारलात ना की महाड. आणि ह्या साईडला जी सगळी डोंगररांग आहे इथे पाठी, संपूर्ण डोंगररांग, तो जिल्हा पुणे लागतो आणि तिकडे जिल्हा रायगड लागतो. आणि ती डोंगराची एक छोटीशी अशी छोटी, म्हणजे ती खूप मोठी आहे, लांबून छोटी वाटते, जवळ गेल्यावर कळलं. तर तो म्हणजे एक बॉर्डर आहे एक प्रकारे. ही बॉर्डर म्हणजे रायगड आणि पुण्यामधली जी बॉर्डर आहे ती आहे. इकडे संपूर्ण पुणे जिल्हा, समोर वरंदा घाट. तसेच समोर 3 डोंगर सोडून बघितलं तर तिकडे एक रायगड, जे आपला रायगडचा किल्ला पण दिसतो. आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत ह्या दगडांच्या. आणि ही सह्याद्रीची 7 रांगांपैकी 2 रांगा इथून क्लिअर दिसतात. आणि ही पहिली एक, समोरची दिसरी दुसरी, आणि त्यासमोरची आहे ती तिसरी. आणि त्या साईडला पण सिंहगड वगैरे असे अनेक गड आहेत. ह्या गडांची खूप सारी हिस्ट्री आहे. सो जरा पुढे जाऊया, वाघजाई देवीच्या मंदिरात पाय पडूया आणि तिथे ब्लॉग संपूया. आणि थोडीशी माहिती
जी पाहिजे होती, जी मेन या घाटातला किस्सा होता तुम्हाला दाखवला आहे आणि थोडेफार सिनेमॅटिक्स ते तर आपण काढूच. ठीक आहे, चला बाय. हा वरण्य घाट. सो हा माझ्या पाठी जी आहे ती वरंधा घाटाची दरी आहे आणि हा जो मेन घाट आहे तो 14 किलोमीटरचा टोटल. आणि आता जस्ट तुम्हाला 1 मिनटापूर्वी म्हणजे वाघजाई देवीचं मंदिर दाखवलं मी आणि तेच मंदिरचे जे काका तिथे थांबलेले, जे मी पार्ट 2 मध्ये तुम्हाला सांगितलंच आहे, कारण की पार्ट 2 मध्येच तो ब्लॉग अपलोड करते मी. आणि राहिला मुद्दा हा, तर आता बघा तुम्ही इथे ऊन बघा जिथे मी आता आहे, हा टर्न मारला ना की महाड येतं आणि जिथे आता मी उभा आहे हे भोर आहे. ठीक आहे, तर खूप टेम्परेचरचा डिफरन्स आहे. जस्ट तिथं तर टर्न मारायच्या अगोदरपासून मला गरमी फील व्हायला लागली आहे. सो आणि तुम्हाला हा ही मागची दरी दाखवतो एक सेकंड. ही मागे दरी आहे आणि हा समोरचा धबधबा इथे खाली आहे. इकडनं पण एक धबधबा येतो, तिकडून पण एक धबधबा. खूप सारे धबधबे असतात पावसात, खूप निसर्गरम्य असं ठिकाण आहे. आणि पावसाळ्यात तर तुम्ही आत्ताच किती भारी वाटतं आहे. उन्हाळा आहे, भर उन्हाळ्यामध्ये फक्त ही पिवळी रांग, त्याच्यामध्ये पण हिरवी चादर आहे निसर्गाची. आणि मी पण आहे. सो माकडा बिकडा पण आहेत आणि बघूया आता काय एक्झॅक्ट सीन आहे ते. ठीक आहे, चला बाय. जसं की गाईस तुम्हाला मी बोललो की त्या टर्नमध्ये खासियत आहे बघा. आता तुम्हाला दाखवतो. खूप टेम्परेचर आहे ना, आता फील होत असेल मला बघूनच. हे बघा, हे आहे महाड. हे आहे महाड पोलीस ठाण्याचे हद्द सुरू इथून चालू होते, तोच टर्न आहे. आणि हे बघा इथून टर्न मारला तर पुणे विभाग भोर. आणि ही ती बॉर्डर आहे खूप मोठी, हीच ती बॉर्डर आहे. हा तो प्रॉपर टर्न तुम्हाला आता येतो व्हिडिओमध्ये. इकडे महाड आणि इकडे भोर. इकडे सगळी रांग आहे ती कोकण पट्टा आणि इथे सगळं आहे ते पुणे जिल्हा. आणि इथे एक किल्ला आहे, त्या किल्ल्याबद्दल सहसा मला फारशी माहिती नाही आहे. त्या किल्ल्याची माहिती मी नक्कीच पुढच्या वेळी काढेन. आणि तुमचे मित्र जर कोण असतील तर असे कुठे पण फिरकू नका. ॲक्च्युली ते पाण्याची सोय केली त्यांना, त्याचं पाणी पितात सगळे. सो गाईज आता इथेच मी ब्लॉग संपवतो, कारण की कसं खूप गरम होणार आहे आता मला इथून पुढे. आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. असंच मी कुठेतरी फालतूगिरी करत असेल आणि तुम्हाला भेटत राहील. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा अजून एक गोष्ट, देखना बाई मला आवडलं, नाव पण मस्त आहे, पण तुम्ही एखादं नाव मला सजेस्ट करा, थोडं चॅनलचं नाव पण बदलेन. तोपर्यंत सबस्क्राईब करू नका. ठीक आहे, चला बाय, भेटूया. जय श्रीराम.